नमस्कार, आरोग्य गाथामध्ये स्वागत आहे. मी डॉक्टर श्रुतिका. आज आपण पाहणार आहोत एक आयुर्वेदातील अत्यंत प्रसिद्ध आणि घराघरात सर्वांना माहीत असलेली वनस्पती, ती म्हणजे ज्येष्ठमध किंवा यष्टीमधू किंवा आयुर्वेदामध्ये याला मुलेठी असं म्हणतात आणि आधुनिक विज्ञानानुसार बघितलं तर याला ग्लायझेरिया ग्लॅब्रा असं म्हणतात किंवा याला लिकोरिस असं सुद्धा म्हणतात. ही आयुर्वेदातील मधुर औषधी आहे. याचे सविस्तर वर्णन चला बघूया. या वनस्पतीचा मुख्य औषधी उपयोगामध्ये येणारा भाग म्हणजे हिची मुळं. आता प्रश्न पडतो तर यष्टीमधूला आयुर्वेदामध्ये इतकं महत्त्व का दिलेलं आहे, हिची आयुर्वेदिक ओळख करून घेऊया. कुठल्याही औषधी द्रव्याचा अभ्यास करताना त्याचा रस, वीर्य, त्याचा सार भाग आणि पचन झाल्यानंतर शरीरामध्ये त्याचा मिळणारा गुण याबद्दल आपण आधी पाहू. मधू किंवा ज्येष्ठमध हिचा मूळ रस हा मधुर आहे, म्हणून आपण हिला मधुर औषधी. हिचे गुण गुरु आणि स्निग्ध असे आहेत. इफेक्ट ज्याला आयुर्वेदामध्ये वीर्य असं म्हणतात, हे शीत आहे. यष्टीमधूचा शरीरावर प्रामुख्याने शीत, स्निग्ध आणि पोषक स्वरूपाचा प्रभाव मानला जातो. आता पाहूया यष्टीमधू शरीरातल्या कुठल्या दोषांवरती प्रमुख काम करते. तर ही वात आणि पित्त या दोन दोषांच्या शमनासाठी कार्य. मधुर रस आणि शीतवीर्य, मधुर रस आणि स्निग्ध गुणांमुळे ही वाताच्या काही कोरडेपणातील अवस्थांमध्ये काम करते आणि शीतवीर्यामुळे पित्ताच्या काही जळजळ किंवा दाह यांसारख्या अवस्थांमध्ये काम करते. यष्टीमधू ही फक्त गोड चव असलेली वनस्पती नसून तिची गुणधर्म सुद्धा आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाचे मानलेले आहेत. आता पाहूया कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये यष्टीमधूचा वापर केला जातो. नंबर 1, घसा आणि आवाजासाठी यष्टीमधूचा वापर केला जातो. घसा कोरडा पडणे, आवाज बसणे किंवा स्वरयंत्राच्या तक्रारी यांमध्ये यष्टीमधूचा वापर पारंपरिकरित्या केला जातो आणि स्निग्ध गुणामुळे घशातील कोरडेपणा किंवा खवखव यांसारखे त्रास कमी व्हायला मदत होते. म्हणूनच अनेक पारंपरिक कंठ सुधारक योगांमध्ये यष्टीमधूचा वापर केला जातो. सर्वांना प्रचलित असलेल्या कंठ सुधारक वटीमध्ये सुद्धा यष्टीमधूचा समावेश आहे. खोकल्यासाठी यष्टीमधूचा वापर. आयुर्वेदामध्ये यष्टीमधूचा कास म्हणजे खोकल्यामध्ये पारंपरिकरित्या वापर केला जातो. घशातील कोरडा, इरिटेशन, खवखव, लालसरपणा यांसारख्या लक्षणांमध्ये आपण यष्टीमधूचा काढा किंवा चूर्ण मधासोबत किंवा कोमट पाण्यासोबत सुद्धा घेऊ शकतो. याची मात्रा प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार, होणाऱ्या आजारानुसार, लक्षणांनुसार आणि त्याच्या वजनानुसार किंवा त्या वेळेच्या ऋतूनुसार ही बदलू शकते. यासाठी आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली याचा डोस निश्चित करणे गरजेचे आहे. अधुसार यष्टीमधूतील काही घटकांमध्ये अँटीटसिव्ह, अँटी इन्फ्लामेटरी म्हणजे सूज कमी करणारे कंपोनंट्स अभ्यासात आढळून आलेले आहेत. पण लक्षात ठेवा, याचा अर्थ प्रत्येक खोकल्यावरती मुलेठी किंवा यष्टीमधू उपाय ठरेल असे नाही. खोकला दीर्घकाळ टिकत असेल, श्वास घेण्यासाठी त्रास असेल, स्वरयंत्राला खूप लालसरपणा किंवा सूज आलेली असेल तर या कंडिशनमध्ये तज्ज्ञांचा सल्ला लगेच घेणे गरजेचे आहे. नंबर 3, आम्लपित्त आणि जठरासाठी उपयोग. यष्टीमधूचा आणखीन एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे आम्लपित्त आणि जठराशी किंवा अन्नपचनाशी संबंधित तक्रारींमध्ये केला जातो. आधुनिक संशोधनानुसार लिकोरोइंटेस्टिनल प्रोटेक्टिव्ह इफेक्ट्स याचा संशोधन आढळून आलेले आहे. ही आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन्समध्ये याचा उपयोग जठराच्या संबंधित तक्रारींसाठी सुद्धा केला जातो. परंतु प्रत्येक ॲसिडिटी आणि अल्सरसाठी ज्येष्ठमधाची मात्रा घेणे हे मात्र योग्य नाही. वारंवार ॲसिडिटी होत असेल किंवा अन्नपचनाच्या तक्रारी असतील तर योग्य मात्रेमध्ये ज्येष्ठमध चूर्ण किंवा यष्टीमधू चूर्ण घेण्यासोबत त्या ॲसिडिटी किंवा त्या लक्षणाचं मुख्य कारण शोधून काढणे हे खूप महत्त्वाचे आहे. 4, यष्टीमधू आणि त्वचेच्या संबंधित समस्यांमध्ये यष्टीमधूचा वापर सुद्धा केला जातो. आयुर्वेदातील काही वर्ण फॉर्म्युलेशन्समध्ये ज्येष्ठमधाचा अंश नक्की असतो. आधुनिक संशोधनानुसार लिकोरिसमध्ये ग्लॅब्रेटिन, लिक्विरिटिन यांसारख्या घटकांचा समावेश आलेला आहे. या घटकांचा शरीरातील पिगमेंटेशन, अँटीऑक्सिडंट ॲक्टिव्हिटी यांच्याशी संदर्भ लागतो. म्हणूनच आजकाल अनेक हर्बल स्किन केअर प्रोडक्ट्समध्ये लिकोरिस एक्स्ट्रॅक्ट हा वापरला जातो. परंतु याचा अर्थ असा नाही की घरच्या घरी यष्टीमधू चूर्ण जास्त प्रमाणात पॅक लावल्यावर आपल्या त्वचेचा वर्ण किंवा आपल्या त्वचेचा रंग सुधारेल हे मात्र नाही. यष्टीमधू कंठासाठी वापर. शिक्षक किंवा सतत बोलण्याचे काम असणाऱ्या लोकांमध्ये यष्टीमधू हा कंठ सुधारक म्हणून सुद्धा वापरला जातो. त्यानुसार कंठद्रव्यांमध्ये यष्टीमधूला मुख्य स्थान आहे. आता पाहूया यष्टीमधू चूर्ण वापरले कसे जाते. यष्टीमधू चूर्ण हे वेगवेगळ्या फॉर्म्युलेशन्समध्ये वापरू शकतो. यामध्ये काढा, चूर्ण, फांट, क्वाथ यांसारख्या फॉर्म्युलेशन्समध्ये आपण वापरू शकतो. कोणत्या स्वरूपात वापरावे, कधी वापरावे आणि मात्रा किती असावी हे प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार, त्यांना होणाऱ्या लक्षणांनुसार वेगवेगळे असू शकते. त्यामुळे यष्टीमधू हे नैसर्गिक आहे म्हणजे कितीही प्रमाणात सुरक्षित आहे हा गैरसमज मात्र टाळावा. आता पाहूया यष्टीमधू घेताना काळजी कोणती घ्यावी. महत्त्वाचा भाग आहे. यष्टीमधू हे जरी नैसर्गिक असले तरीही अति प्रमाणामध्ये आणि दीर्घकाळासाठी घेणे शरीरासाठी बिलकुल सुरक्षित नाही. मध्ये ग्लायसिरिझिन नावाचा सक्रिय असतो.
दीर्घकाळ सेवन केला तर शरीरामध्ये सोडियम साठून राहण्याचे, त्यामुळे शरीरामध्ये पाणी टिकून राहण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे रक्तदाब वाढणे, पोटॅशियम कमी होणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे ज्यांना उच्च रक्तदाब आहे, हायपरटेन्शन, बीपी यांसारखे त्रास आहेत, त्यासोबत मूत्रपिंडाचा किंवा हृदयाचे काही, त्यांच्या शरीरातील पोटॅशियम कमी आहे किंवा ज्यांना नियमित रक्त पातळ होण्यासारखी किंवा हृदयाशी संबंधित विकारांबद्दल काही औषधे चालू आहेत, त्यांनी मात्र यष्टीमधू चूर्ण घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. गर्भवती स्त्रियांनी स्वतःहून यष्टीमधू चूर्ण कुठल्याही योगामध्ये स्वतःहून वापरण्यास सुरुवात करू नये. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतेही आयुर्वेदिक औषध हे फक्त नाव पाहून घेतले जात नाही, ते व्यक्तीच्या प्रकृतीनुसार, लक्षणांनुसार, कारणेनुसार आणि तिला गरजेच्या असलेल्या मात्रेनुसार ठरवले जाते. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं यष्टीमधू, ज्येष्ठमध म्हणजे काय, ते शास्त्रीय नाव, तिचे गुणधर्म, यष्टीमधूचा कोणकोणत्या आजारांमध्ये किंवा विकारांमध्ये वापर केला जातो, यष्टीमधू चूर्ण किंवा त्याचे कुठले कुठले फॉर्म्युलेशन्स आहेत, यष्टीमधू कशी वापरावी, मधूमध्ये असलेले रासायनिक घटक आणि त्यांचा शरीरावर होणारा परिणाम, आणि शेवटचं यष्टीमधू चूर्ण अतिरिक्त प्रमाणात घेतल्यास कुठले दुष्परिणाम होतात. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.